बघा ताईंनो, माणसाचं यश हे कोणाच्या आधारावर नसतं, तर ते चांगल्या विचारांवर असतं. कारण आधार कायम सोबत नसतो, पण चांगले विचार कायम सोबत राहतात. नमस्कार मंडळी, मी शर्मिला आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. कालच्या व्हिडिओला तुम्ही जे भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल देखील तुमची खूप हृदयातून आभारी आहे. आजचा हा माझा मॉर्निंग रुटीन ब्लॉग असणार आहे आणि मी मॉर्निंगला कोणतीही 3 महत्त्वाची कामं करते हे तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. त्यामुळे बघा, या कामांमुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. तर ही कोणती कामं आहेत ती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा खिडक्या खोलायच्या, कारण घरामध्ये रात्रभर जे कोंदट वातावरण निर्माण झालेलं असतं, तर ते खिडक्या खोलल्यानंतर बाहेरची हवा आतमध्ये येते, व्हेंटिलेशन छान होतं आणि त्यामुळे रूममध्ये थंडावा देखील जाणवतो. कारण बघा, आता गरमीचे दिवस आहेत, कितीही AC असेल, फॅन असेल, तरी वातावरण हे गरमच आपल्याला जाणवतं. त्यानंतर सगळे बिछाना वगैरे मी काढून घेतले आणि त्यानंतर म्हटलं चला थोडं फ्रेश व्हावं आणि मग आपली अंघोळीच्या अगोदरची जी काही कामं आहेत तर ती करून घ्यावी. चेहऱ्यावर असं थंड पाणी मारलं की मग खूप छान आणि फ्रेश वाटतं आणि आळस पण येत नाही. कारण बघा, गरमीच्या दिवसामध्ये तुम्ही सकाळी लवकर उठा किंवा उशिरा उठा, थकवा हा जाणवतोच. सुस्ती खूप येते, आपल्याला काही कामच करावंसं वाटत नाही. असो, आता प्रत्येकाचे जे काही रुटीन आहे कामाचं ते वेगवेगळं राहतं, तर माझं या पद्धतीने आहे. सगळ्यात पहिल्यांदा दरवाजा खोलला की महत्त्वाचं म्हणजे जे काम आहे ते उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला पाणी मारायचं. आणि याचं कारण एकच आहे बघा, की आपल्या उंबरठ्याजवळ रात्रभर आपले पितर येऊन थांबलेले असतात आणि आपण असं थंड पाणी जेव्हा शिंपडतो उंबरठ्यावर, त्यावेळेस ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला त्याचे शुभ आशीर्वाद मिळतात. आता बघा, अंघोळीच्या अगोदरची सगळी कामं झाली, नित्यक्रम आटपला, अंघोळ झाली की सगळ्यात पहिल्यांदा देवाचं दर्शन घेऊन दिवसाला सुरुवात करते. कारण बघा, देवपूजा ही मी नाश्त्यानंतरच करत असते, पण देवाचं दर्शन मात्र अंघोळ झाली की लगेच घेते. आता इकडे मी किचनमध्ये आलेली आहे आणि माझ्या दिवसाला कामाची सुरुवात झालेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी रात्री जी भांडी घासून ठेवलेली होती रॅकमधली ती मांडून घेतली. किचन व्यवस्थित मला जागा करून घेतली, स्पेसेबल झाला की म्हटलं चला आता आपल्याला म्हणजे नाश्ता करायला देखील काही अडचण होत नाही. आता बघा, मी तुमच्यासोबत इकडे आज पोह्यांच्या नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय शेअर करण्यासारखं आहे ताई, पोहे तर सगळेच जण एकच पद्धतीने बनवतात. तर हो, बरोबर आहे तुमचं, पण बघा, काही जणांची पोह्यांमध्ये पाणी जास्त होतं त्यामुळे त्याचे असे गट्टे बनले जातात, तर काही जणांचे खूप असे फडफडीत होतात आणि त्याच्यामुळे त्यात मऊपणा राहत नाही. म्हणून बघा, 100% मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर या पद्धतीने पोहे बनवले तर ते अगदी मऊ लुसलुशीत आणि खायला देखील टेस्टी होतात. तर सगळ्यात पहिली ट्रिक म्हणजे पोहे जेव्हा आपण धुतो ना, तर त्यावेळेस पोहे चाळणीमध्ये धुवायचे, ना की कोणत्या भांड्यामध्ये टोपामध्ये तुम्ही धुवा. कारण का की चाळणीमध्ये धुतलं तर त्याचे जे बघा एक्स्ट्रा जे पाणी असतं ते निघून जातं, पोहे मऊ आणि लुसलुशीत असे भिजले जातात. तर ही एक मस्त ट्रिक आहे, तुम्ही खरंच त्याचा बघा अनुभव घ्या, तुम्हाला नक्की छान अनुभव येईल. आता इथे मी लगेच फोडणी देत आहे. तेल गरम झालं की जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता, मिरची हे सगळं मी त्याच्यामध्ये एकत्रित केलं आणि लगेचच वरून मीठ घालते. तर मीठ का घालायचं की यामुळे कांदा पटकन मऊ होतो आणि परतला जातो. त्याचबरोबर मी इकडे 1 चमचा साखर देखील घातली आणि चवीनुसार मीठ मी तुम्हाला बोलली तसं घातलं. तर का बघा, साखर घातल्यानंतर त्याची पोह्यांची जी टेस्ट असते ते खूप छान येते, कारण आपण वरून लिंबू पिळतो, मग आंबट गोड अशी टेस्ट येते. आणि लिंबू पिळण्याचं अजून दुसरं एक कारण, इथे पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. आपण जेव्हा लिंबाच्या फोडी वरून अशा प्रत्येकाच्या डिशमध्ये देतो तर ते पिळताना हात देखील आपले चिकट होतात आणि त्या बिया पण पोह्यांमध्ये पडतात. लहान मुलं असतील तर त्या बिया जर चुकून खाल्ल्या गेल्या की तर मग तो कडवटपणा तोंडाला जाणवतो. तर त्यामुळे लिंबू पोह्या परततानाच त्याच्यामध्ये
आपण पिळून घ्यायचं। तर अशा पद्धतीने मस्त असं माझा मऊ लुसलुशीत पोह्यांचा नाश्ता तयार झाला। आता त्यानंतर लगेचच दुसरं काम माझं सकाळचं असतं ते म्हणजे देवपूजेचं। आता सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला, ज्याच्या त्याच्या कामाला सगळ्यांना पाठवून दिलं आणि आता मी आरामशीर माझ्या देवांसाठी वेळ द्यायला तयार झाले। म्हणजे काय, देवांची विधिवत अशी मी सगळे आंघोळ घालून घेतली, नंतर त्यांना त्यांच्या जागेवर आसनादिस्त केलं, दीप प्रज्वलित केला, फुलं वगैरे अगदी मनोभावे देवांना अर्पण करून घेतली। फुलं अर्पण केली की वातावरण पण बघा कसं सुगंधित आणि भक्तिमय होतं। तसेच माझी कुलस्वामिनी जी आहे औंची यमाई, तर त्यांच्यासमोर देखील मी दीप प्रज्वलित करते रोजच, आणि तो असतो तुपाचा दिवा। कारण बघा म्हटलं जातं की कुलदेवीला तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर घरामध्ये जी काही आपल्या निगेटिव्हिटी असते ती दूर होते आणि देवी सदैव आपल्या घरामध्ये वास करते, आपल्या घरावरती कुटुंबावरती पूर्ण तिची छाया कृपा राहते। कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचा उद्धार करणारीच देवी आहे। बघा अशा पद्धतीने माझी आजची ही छान अशी देवपूजा झालेली आहे करून। मन अगदी बघून प्रसन्न होतं आणि घर देखील खूप छान आणि प्रसन्न वाटतं ज्या वेळेस आपली देवपूजा होते। देवांची पूजा करून झाली की आता त्यानंतर तिसरं काम माझं असतं महत्त्वाचं सकाळचं, ते म्हणजे नाश्त्यानंतरची पडलेली जी काही भांडी असतात किंवा मेसी झालेला हा सगळा किचन असतो तर ते साफ करायचं, आणि मग त्यानंतर मी जेवणाच्या तयारीला सुरुवात करते। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत फक्त ही 3 माझी सकाळची महत्त्वाची कामं शेअर करणार होते, तर हाच तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शूट केलेला शेअर करत आहे। तर बघा आता इकडे मी सगळी भांडी जी आहे ती एकत्र करून घेतली आणि तुमच्यासोबत किचन शेअर केलाच मी की कसा मेसी झालेला आहे। तर आता मी इकडे देखील तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे कात्यांबद्दलची। तर इकडे माझ्याकडे 3 प्रकारचे काते तुम्ही बघू शकता। आता हा येल्लो कलरचा जो आहे स्पंजचा काता, तर जे आपले स्टीलची भांडी असतात तर ती घासण्यासाठी तो यूज करायचा, कारण त्याच्यामुळे मग त्याच्यावरती क्रॅशेस पडत नाहीत। आणि हा जो ग्रीन कलरचा स्कॉच ब्राईटचा जो कात्या आहे तर ते आपले दुधाचे टोप, कुकर, अशी जी काही मेसी हेवी भांडी असतात झालेली तर ती घासण्यासाठी वापरायचा असतो। अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपली भांडी जी आहे ती कितीही दिवस वापरली किंवा किती जुनी जरी असतील तर ती अगदी चकचकीत आणि शायनी राहतात। तर त्या भांडी घासून झाली की ही दोन्ही वापरलेले काते स्वच्छ पाण्याखाली धुवायचे आणि पिळून ठेवायचे। आता हा जो कात्या मी तुम्हाला दाखवला काळ्या कलरचा आहे तो आहे गालाचा, तो जरा रफ कात्या आहे, तर तो मी सिंक एरिया किंवा जे सिंकचं भांडं आहे तर ते घासण्यासाठी वापरते, किंवा ही सिंकची जाळी, कारण तो रफ असल्यामुळे पटकन क्लीन होतात जे काही सिंकचं भांडं किंवा मग सिंक एरियाच्या बाजूचं जे सगळ्या टाईल्स वगैरे असतात तर या कात्याने अगदी क्लीन होतात। आणि बघा आपण जेवण बनवताना प्रत्येक पदार्थामध्ये तेल हे यूज करतो आणि तेलामुळे चिवट चिकट असे डाग देखील पडतात, थर जमा होतो काळसर असा, त्यामुळे हा कात्या खूप बेस्ट आहे गालाचा, तर मी तो त्यासाठी यूज करते। आता सगळं मी हे घासून पाणी वगैरे मारून स्वच्छ धुवून घेतलं आणि या ज्या कपड्यांनी आहे तर ते मी असं पाणी जे आहे ते सगळं क्लीन करून घेतलं, म्हणजे कोरडं केलं। आता हा कपडा मी फक्त किचनसाठीच यूज करते, बाकी काहीच पुसण्यासाठी तो वापरत नाही। तर अशा पद्धतीने माझी सगळी भांडी वगैरे घासून झाली, किचन साफ करून झाला। आता त्यानंतर मग मी बाकीची जी काही जेवणाची वगैरे तयारी आहे तर ती करत असते। तर बघा आत्ता मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलं। तुम्हाला ह्या छोट्या छोट्या ज्या ट्रिक्स सांगितल्या त्या नक्की तुम्ही फॉलो करा, बघा त्याचा तुम्हाला नक्की छान असा परिणाम जाणवून येईल। किचन स्वच्छ झाला की खूप छान वाटतं मनाला पण आणि बघायला पण। तर अशा प्रकारे माझी साधी आणि छोटीशी सकाळची जी ही रुटीन आहे तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जाता जाता एक कमेंट करा, आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।
चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशा छानशा व्हिडिओसोबत तुम्हाला ज्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग सर्वांना बाय बाय. उद्या पुन्हा भेटू. टेक केअर.